अच्छा बच्चों ये बताओ कि आपको 75-80 रुपए का पेट्रोल चाहिए कि 35 रुपए का? तो आपको जो 35 रुपए का पेट्रोल दिलाएगा उसको वोट दोगे या 75-80 दिलाने वाले को? अच्छा, आपको आज गैस सिलेंडर सब्सिडी के बावजूद 425 का और सब्सिडी के बिना जो है 1200 रुपए का मिलता है। यदि आपको गैस का सिलेंडर 300 या 400 रुपए का मिले उसको वोट करोगे या 1200 रुपए का देने वालों को? देखो सरकार तो ये बनाएंगे, आप थोड़ी बनाएंगे, हम थोड़ी बनाएंगे। माननीय आदरणीय योगगुरु रामदेव बाबा यांच्या म्हणण्यानुसार केंद्रामधील सरकार बदलल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर पेट्रोलचे भाव हे 35 रुपये लिटर होणार होते, परंतु वास्तविक तसे झाले का? गॅसचे भाव कमी होणार होते, डिझेलचे भाव कमी होणार होते, महागाई कमी होणार होती, परंतु तसे काही झाले का? तर नाही। परंतु रामदेव बाबा यांचा पतंजली ग्रुप हा 10,000 कोटींच्या पुढे निघून गेला आहे आणि अलीकडेच तुकाराम मुंडे यांच्या FDAने रामदेव बाबा यांच्या पतंजली ग्रुपवर कारवाई केली असून त्यांची उत्पादने भेसळयुक्त आहेत असे आढळले आहेत। रामदेव बाबा यांच्या या ग्रुपचा मी जाहीर असा निषेध करीत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यकाळाचा सुद्धा मी जाहीर असा निषेध करीत आहे। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा। जय जवान जय किसान। डीजल का क्या हुआ? पेट्रोल का क्या हुआ? मित्रों, गैस हो, पेट्रोल हो, डीजल हो, हर प्रकार से महंगाई बढ़ रही है कि नहीं बढ़ रही है? अनाउन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाउन्स करायला? या 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 सबोकंडी आमच्या